नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अजूनही आधांतरितच आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेली सुनावणी ही येत्या शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 288 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 57 संस्थांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे ज्येष्ठ वकील बलबीर सिंह यांनी सांगितलंय. तर निवडणुकांमध्ये आरक्षणासाठी 50% कमाल मर्यादेबाबत राज्य निवडणूक आयोगाशी सल्लामसलत सुरू असल्याचं राज्य सरकारच्या वकिलांनी कोर्टात सांगितलंय. या पार्श्वभूमीवर आजची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण नोंदवला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर भगवा धर्म ध्वज फडकवण्यात आलाय. यानंतर नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला उपस्थिती असलेल्या लोकांना संबोधित केलं. त्यांनी हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नसून भारतीय संस्कृती आणि रामराज्याच्या मूल्यांचं प्रतीक असल्याचं स्पष्ट केलंय. परळीत मुंडे बंधू भगिनी विरुद्ध बजरंग सोनवणे नगरपालिकेच्या रणधुमाळीत परळीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय. मुंडे बंधू भगिनींचा होल्ड असणाऱ्या परळीमध्ये बजरंग सोनवणे आता या मैदानात उतरलेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी परळीत रॅली काढली होती. आज ते परळीतील प्रत्येक प्रभागांमध्ये भेटीगाठी घेत आहेत. थोडक्यात बजरंग सोनवणे परळीच्या राजकीय मैदानात चांगले सक्रिय झाल्याचं येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मराठी बिझनेस फोरमच्या वतीने मुंबईत मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलंय. या बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं. 28 आणि 29 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होणार असून मराठा तरुणांना औद्योगिक साक्षर होण्यासंदर्भात उद्योजकांकडून यावेळी मार्गदर्शन केलं जाणार आहे, अशी माहिती फोरमचे अध्यक्ष अरुण पवार आणि सदस्य वीरेंद्र पवार यांनी दिली आहे. 20 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकती दाखल करण्याची मुदत वाढवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. 27 नोव्हेंबर पर्यंतची ही मुदत असून हा कालावधी अपुरा आहे. ही मुदत 15 दिवसांनी वाढवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अनेक शहरात मतदार याद्यात गोंधळ, नावे चुकीच्या प्रभागात स्थलांतरित होणे आणि किचकट हरकत प्रक्रिया यामुळे नागरिकांना अडचणी येत असल्याचं काँग्रेस निवडणूक आयोगाला कळवलंय. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बायपासला आलिशान कारचा भीषण अपघात झालाय. सुदैवाने गाडीच्या एअरबॅग ओपन झाल्याने गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या अपघातात गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. अपघातावेळी महामार्गालगत असलेले बॅरिगेड तोडून गाडी थेट 10 ते 15 फूट खाली गेली होती. मालेगाव तालुक्यात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यातील घनसावंगी शहर बंद ठेवण्यात आले. या बंदला व्यापाऱ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय. घनसावंगी शहरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवला असून बंदला समर्थन दिले. मालेगाव तालुक्यात घडलेली घटना दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. रोहा तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. ॲडव्होकेट मयुरा मोरे यांनी शिंदे सेना सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पुनर्प्रवेश केलाय. त्यांनी यावेळी भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्यावर रोहा तालुक्याचा अभ्यास नसल्याचा आरोप केलाय. नगरसेवक पदाचे तिकीट देण्याचं आश्वासन न पाळल्यानं मी पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतलाय. कोणी सांगतो तिजोरीची छवी माझ्याकडे आहे, कोणी सांगतो तिजोरीचा मालक आपला आहे, तिजोरी यांच्या बापाची मिळकत आहे का? यांनी जनतेच्या हिताचा विचार केला पाहिजे. मतासाठी ही सर्व धमकावत आहेत. जनतेला गृहीत धरत आहे का, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात असलेल्या MIDC पोलीस स्थानकात लाच घेत असताना रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. ACBच्या पथकाने केलेल्या कारवाईत सिन्नर MIDC पोलीस स्थानकातील 42 वर्षीय उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलंय. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात वाढीव PCR न मागणे, लवकर जामीन होण्यासाठी सहाय्य करणे आणि चार्जशीट दाखल करतेवेळी केस कच्ची करण्याच्या बदल्यात पाटील यांनी लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे.